कोणी बी घ्या मोदी योगदान देतो त्या दिवशी मी पण मोदीच आणि काका होय का हेच बोलत कमळ एवढं काका चालतं इथं हो या जेव्हाचं जीवलं काय काका सोडलं आम्ही नान काय खासदार कोण खासदार संजय काका पाटील बाकी कोण नाही कार्यकर्त्यासाठी झटणारा नेता म्हणजे संजय काका वारं काकांचंच आहे वातावरण आहे तसंच आहे कड्या काय ऊन आहे तेवढं दुसरं काही नाही काका आहे काका आहे हो आम्ही 100% सांगतो विशाल पाटील मोदीचं कमळ झळकणार मोदी नको म्हणतात लोक देशात कोण म्हणतोय घास नाही कोणाचा मोदीचे ना संपला विषय जग जगायला लागलंय काय केलं गौतमराव काय तुम्ही दिले आणि चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आई येते जाते आणि आपले लक्ष देते आपलं ते जर कुस्तीचं मैदान असते तर त्यांनी काकांना चित्र केलं असतं पण इथं राजकारणाचा डाव आहे त्यामुळे इथं वस्ताद एकच आहे संजय काका 35 वर्षे वसंतदादा घराला दिली एक खासदार तिने काही केलं नाही करतील म्हणतात काम काय कोणाकडून 35 वर्ष केले नाही आता करणार आहे ती एक संस्थाला येतात त्यांच्या एक बेंगलोरला एक दिल्ली जाऊन राहतो कसं करणार आपण पण आत्ता काकांनी खासदार झाल्यापासून त्यांना इतका निधी आणलाय की जी बघल तिकडे उन्हाळ्याच्या ह्याच्यात सुद्धा पाणी पाणी झाले सगळी पहिलं मतदान संजय काकांना आणि खूप आनंद होतो की पहिलं मतदान मला संजय काकांना करायला मिळणार आहे प्रचाराची तयार करायची गरज नाही आमचा वस्ताद निवडून आलाय काका आणि मोदी बाकीचं आम्हाला कोण नको स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता तासगाव तालुक्यातील ढवळी या गावामध्ये आहे. साधारणतः माझ्या अंदाजानुसार 2,500 ते 3,000 मतदान असलेले हे गाव आणि या गावातील जवळपास आता महादेव मंदिर आणि या महादेव मंदिराच्या इथं पारावरती बसलेली ही सर्वसामान्य लोक आणि यांच्याकडून आपण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा. नमस्कार. काय काय वातावरण आता जर का बघायला गेलं तर 3 पैलवान आहेत काय पण काकाला भरपूर मतं पडणार आमच्यातनं भरपूर म्हणजे भरपूर पडणार 75% काकाला मतदान आहे किती आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करायला लागलो ज्यादा मध्ये पडायचा. कसं काय होय साहेब नमस्कार. नमस्कार. गावात मतदान किती आणि कसा गावात साधारण 2,500-3,000च्या आसपास मतदान आहे. काकांना या ठिकाणी भरपूर मतदान होईल कारण काकांनी भरपूर कामं केलेले आहेत. ढवळी गावासाठी इतर गावांच्या मानानं भरपूर असा निधी दिलेला आहे. महादेव मंदिरासाठी असू दे, जिरवळ रस्ता असू दे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची स्थापना झाली त्यासाठी 7.5 लाख रुपये काकांनी दिलेले आहेत. क वर्गातून महादेव मंदिरासाठी 3 लाख रुपये दिलेले आहेत. सोसायटी ते काळे वस्ती या ठिकाणी 5 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. पार्लेकर वस्ती ते तुमची घोरपडे माळा 1,27 लाख रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काकांनी दिलेले आहेत. झाडे पार्लेकर वस्ती ते झाडे रस्त्यासाठी मुर्मीकरणासाठी 6 लाख रुपये दिलेले आहेत. आत्ता आणि चालू वर्ष आचारसंहिता संपल्यानंतर 10 लाख रुपये त्या रस्त्यासाठी दिलेले आहेत. एवढं आहे काकांनी दिले इकडे. मग वारं कुणाच आहे ते नेमकं? वारं काकांचंच आहे. कसं काय वारं काकाच आहे. हो नमस्कार. काका आहे काका आहे. हो आम्ही 100% सांगतो विशाल पाटील मोदीचं कमळ झळकणार. कसं काय तसंच आहे. मोदी नको म्हणतात लोक देशात. कोण म्हणतोय घास नाही कोणाचा मोदीच येणार. कसं काय हा तसंच आहे. अहो नको म्हणतात आता. खास काम केलंय काय केलं जग जगायला लागलंय काय केलं गौतमराव काय तुम्ही दिलंय 2,000 दिले काय दिलंय यंदा म्हणतात बदल होणार. काय बदल होत नाही निवडून येणार. कोणी बी घ्या मोदी योगदान देतो त्या दिवशी मी पण मोदीच आणि काका होय का हेच बोलत कमळ एवढं काका चालतं इथं. हो या जेव्हाचं जीवलं काय काका सोडलं आम्ही नान काय एक सांगितलं हे आटत नाही गटत नाही कोणी किती बी येऊ दे चालत नाही. एवढं कसं काय काकाचं इथं? हो बरोबर आहे. काय केलं ते काम? किती कामं करायची एक काम केलंय का सांगा. बंधाऱ्याचं मदत झाली, शेती कामाला मदत झाली आणि किरकोळ गोष्टी मदतीच्या आहेतच. हो म्हणून काका येणार. हो या हॅट्रिक होणार काय? हा हॅट्रिकच होणार. विशाल दादांचं वारं दिसायला आले. आमच्यात नाही चालत ते आमच्यात सगळं काका विशाल दादांचं वारं दिसायला आले म्हणतात. काका आणि मोदी बाकीचं आम्हाला कोण नको. का बरं?
हो नको. आता बदल व्हायला पाहिजे म्हणतात लोक. काय नाही बदल कोण बी करू तिकडे, आमच्याच बदल होत नाही आणि ती येणारच. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अवधूत पटेल. काय इथे एकतर्फी सगळे वनवे दाखवायला आले गावात? 35 वर्षे वसंतदादा घराण्याला दिली ती खासदारकी. तिने काही केलं नाही. 5 वर्षाने एकदा दिसतात फक्त इलेक्शन आले. त्यामुळे काका येणार, काकाची गॅरंटी आहे. मग आता करतील म्हणतात काम. काय कोणा करून 35 वर्ष केले ना, आता करणार आहे. ती एक संस्थाला आहे ताब्यात त्यांच्या. 6 संस्था खाल्ल्या पाक मोडून. आणि आता काय करणार आहे? एक बेंगलोरला एक दिल्लीला जाऊन राहतो. कसं करणार परत? काय करणार आहे जनतेचं? काकाच येणार एवढं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? संभाजी चव्हाण. काय व्यवसाय? शेती. शेतकऱ्यांचं सरकार नाही म्हणतात भाजप सरकार. का नाही शेतकऱ्यांसाठी? काही केलं नाही शेतकऱ्यांचं. हे नाही म्हणतात आता हे सरकार आहे हे शेतकऱ्यांचं नाही. शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे. कसं काय? शेतकऱ्यांसाठी भारतामध्ये कोणीही केलं नाही अशी पेन्शनची योजना या सरकारने चालू केली मोदींच्या ह्याच्याकडे. जीएसटी लावलाय खतांच्यावर. हे जीएसटी कुठं? जीएसटी आहे, महागाई अशीच असते. साहेब नमस्कार. नमस्कार. हे शेतकऱ्यांचं सरकार नाही म्हणतात भाजप. तुम्हाला काय वाटते? काय आपण काय ठरवायचं? जे आहे ते आहे. फक्त काय ह्या गावापुरतं आपलं. या गावात काय वातावरण? चांगलं आहे वातावरण. काकाच्या कुणासाठी? आपलं भाजपसाठी. आणि चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आई येते ती जाते ती आणि आपले लक्षच देत नाही. आपलं गाव आमचं हे आहे पूर्ण. गावात किती पावलं पैसे आहे ते काकाच्या मागं सगळे आहे ते. गावात गट किती? 2 गट आहेत की. हां. काय राष्ट्रवादी हे का भाजप? होय का? प्रत्येक गावात राहणार तेवढं. नमस्कार. नमस्कार. नाव कसं? विजयराज पाटील. काय वातावरण राव गावात? सगळी इकडे वातावरण काय वातावरण सौम्य वातावरण आहे. सगळं म्हणते ती वातावरण फिरलंय. वातावरण आहे तसंच आहे. कड्यागाच ऊन आहे तेवढं, दुसरं काय नाही. आणि राहिला नेत्यांचा विषय, संजय काका फिक्स आहेत खासदार. कसं काय? अहो दुसरा उमेदवार कोण नाही तर आहेत की राव 2 पैलवान आहेत त्यांच्या पक्षाचे. एक जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या स्वतः पक्षाचं चिन्ह मिळालं नाही. दुसरे जे उमेदवार आहेत ते जर कुस्तीचं मैदान असते तर त्यांनी काकांना चितपट केलं असतं. पण इथं राजकारणाचा डाव आहे त्यामुळे इथं वस्ताद एकच आहे, संजय काका. एवढं संपला विषय. काय वातावरण एकदम सगळं इकडे? वातावरण सगळं चांगलं आहे काकांसाठी. कारण देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा असतील, योगी आदित्यनाथ असतील, सगळे देश पातळीवर म्हणजे असे चेहरे आहेत की ते जगासमोर आपण मांडू शकतो आपला भारत देश. आणि देशाची लढाई आहे आणि देशाची लढाई असल्या आहेच, पण ग्राउंड लेवलला सुद्धा त्यांचं काम आहे. मोदींचं असू दे किंवा या सरकारचं असू दे, केंद्रापासून प्रत्येक निधी हा गावापर्यंत सुद्धा पोहोचवला जातो व्यवस्थित. जलजीवन मिशन अंतर्गत असू दे, ढवळी गावाला आमच्या 1.5 कोटी रुपये मिळाले काकांचं. आणि प्रत्येक घरोघरी पाण्याचं कनेक्शन दिलं आहे काकांनी. टेंबू योजनेच्या माध्यमातून कित्येक आंदोलन आधी ह्याच्या मागं केली, पण आत्ता काकांनी खासदार झाल्यापासून त्याला इतका निधी आणला आहे की जी बघल तिकडे आज उन्हाळ्याच्या ह्याच्यात सुद्धा पाणी झाले सगळी. नमस्कार. नमस्कार. खासदार कोण? खासदार संजय काका पाटील, बाकी कोण नाही. काय वाटतं? संजय काका, आम्ही आता 4 जूनची तयारी करायला लागले. 4 जूनची काय तयारी? इलेक्शनचा निकालाची. आतापासूनच? आता प्रचाराची तयारी चालू आहे. प्रचाराची तयारी करायची गरज नाही. आमचा वस्ताद निवडून आलाय. कसं काय? आम्हाला 100% खात्री आहे काका 100% निवडून येणार आणि लाखो मतांनी निवडून येणार. मतदानी? माझं मतदान पहिल्यांदाच आहे. पहिलं मतदान संजय काकांना. आणि खूप आनंद होतो की पहिलं मतदान मला संजय काकांना करायला मिळणार आहे. का बरं? हक्काचा माणूस, कामाचा माणूस आणि नेत्यासाठी म्हणजे कार्यकर्त्यासाठी झटणारा नेता म्हणजे संजय काका. होय का? रात्री अहोरात्री कधी पण फोन करायचा. काकांनी काम नाही केलं तर कोणी पण सांगायचं. काकांनी अहोरात्री कधी पण फोन करा. एनी टाइम काका जनतेसाठी आहेत. काय ही सगळी लोक इकडे काका 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 म्हणाल्यात, म्हणलं तुम्ही इकडे बसलाय, तुमचं काय मत आहे ऐकूया. आता काय आपलीच माणसं आहे ती. काकाचं काय मत आहे? काका संजय काका. 100%. हो संजय काका. तर आपण ढवळी या गावामध्ये आहे. या गावातील आता हे महादेव मंदिर आणि या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये असलेली ही लोक, जमलेली ही लोक, कार्यकर्ते, तसेच ह्या गावातली नागरिक आणि युवा पिढी आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून यांच्याशी केलेला हा संवाद आणि या संवादामध्ये आलेली ही त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची आलेली ही मतं. खरं बघायला गेलं तर या गावामध्ये काकांचं जे काय वार आहे हे वनवे दिसून येते. जवळपास ग्रामपंचायत पण माझ्या अंदाजानुसार त्यांच्या माहितीनुसार
माहितीनुसार सलग एक 15 वर्ष जी ह्या गावची ग्रामपंचायत ही त्यांच्या ताब्यामध्ये आहे अशा पद्धतीची आलेली वक्तव्य. तर या गावातून चांगल्या पद्धतीनं मताधिक्य हे संजय काकांना होईल अशा पद्धतीचं हे वातावरण. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.